अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो। आता स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटस माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात। आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा एक खास संदेश आहे। लक्षपूर्वक ऐका। वर दिलेल्या 2 शंखापैकी एक शंख निवडायचा आहे आणि स्वामी तुम्हाला काय सांगत आहेत हे जाणून घ्यायचं आहे। वर दिलेला पहिला शंख ज्यांनी निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात हे आता बघूयात। बाळा, आज तुला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी मी आलेलो आहो। तुझ्या आयुष्यातील एक नवीन पर्व सुरू होणार आहे। सुखाचे दरवाजे तुझ्यासाठी खुले होत आहेत। होय बाळा, ज्या सुखासाठी तू इतके वर्ष वाट पाहिली, ज्या आनंदासाठी तू डोळ्यातून अश्रू काढलेस, ज्या शांततेसाठी तू मनोमन प्रार्थना केलीस, तो काळ आता तुझ्या दाराशी उभा आहे। पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, सुख अचानक येत नसते। ते तुझ्या सहनशीलतेची, तुझ्या श्रद्धेची, तुझ्या ध्येयाची परीक्षा घेऊन आलेले आहे। त्या परीक्षेत तू उत्तीर्ण झालेला आहे। बाळा, तुझे अश्रू वाया गेले नाहीत। तुम्ही अनेक वेळा एकटे बसून विचार केला की माझ्याच वाट्याला एवढा संघर्ष का आलेला आहे। बाळा, लोकांनी तुला आजपर्यंत खूप कमी लेखले, तुझ्या भावना समजून घेतल्या नाहीत, तुझ्यावर शंका घेतल्या। ते सर्व आम्ही पाहत होतो। तुझे प्रत्येक अश्रू आमच्या चरणी आले आहेत आणि आज त्या अश्रूंचे मोती होऊन तुझ्या आयुष्यात एक सुखाची माळ गुंफली जात आहे। जे बंद होते ते आता उघडत आहे। कधी कधी तुला वाटायचे सगळे दरवाजे बंद झाले आहेत म्हणून यश मला मिळत नव्हते। आता विचार कर की स्वामी माझ्या सोबत आहेत, तर घाबरायचे काहीच कारण नाही। विश्वास ठेवूनही फसवणूक होत होती। बाळा, काही दरवाजे आम्ही जाणीवपूर्वक बंद केले होते कारण त्या दारामागे तुझे नुकसान होत होते आणि आज जे दरवाजे तुझ्यासाठी आम्ही उघडत आहोत ते तुला खऱ्या आनंदाकडे, समाधानाकडे आणि स्थैर्याकडे घेऊन जाणारे आहेत। बाळा, तुझ्या आयुष्यात बदलाची चाहूल लागली आहे। तुला कदाचित जाणवत असेल, तुझ्या मनात एक अनामिक शांतता येत आहे। तुझी भविष्याची भीती कमी होत आहे। आतून एक आवाज तुला सांगत आहे की सगळे ठीक होणार आहे। तो आवाज ओळख, तो आवाज आमचाच आहे। आता विश्वास ठेव आणि माझ्यावर विश्वास ठेवून तुझ्या आयुष्यातील काळोखा संपत आहे। आता प्रकाशाचा काळ सुरू होत आहे। ज्या लोकांनी तुला दुर्लक्षित केले ते आता तुझ्या प्रगतीकडे पाहून आश्चर्यचकित होतील। पण त्याआधी तुला एक गोष्ट करावी लागेल। सुखाचे दरवाजे उघडलेले असले तरी त्यातून आत जाण्यासाठी तुला एक पाऊल पुढे टाकावे लागेल आणि ते पाऊल म्हणजे विश्वास। बाळा, तुझा स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव, आमच्यावर पूर्ण श्रद्धा ठेव। तुझ्या भूतकाळातील जखमा तू सोडून दे। ज्यांनी तुला दुखावले त्यांना तू माफ कर, कारण जे घडलं आहे ते सुखाला आत येण्यासाठीच घडलं आहे। सुखाची किंमत तुला कळण्यासाठीच घडलं आहे। बाळा, तुला जर सहजासहजी सुख मिळालं असतं तर तुला हे लक्षातही आलं नसतं। जग मिळते हे लक्षात ठेव। बाळा, तुझे भाग्य बदलत आहे। आजपासून परिस्थिती ही हळूहळू बदलू लागेल। छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद दिसू लागेल। अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतील। आर्थिक स्थिती सुधारणा होईल। नातेसंबंधामध्ये गोडवा येईल।
हे सगळं एकदम होणार नाही, पण प्रत्येक दिवस तुला एक नवा उंचीवर घेऊन जाईल. तुझा शत्रू नाही, उत्तर मिळेल. ज्यांनी तुला अपयशाची वाट पाहिलं त्यांना तुझे यश पाहावे लागेल. ज्यांनी तुझ्यावर हसू केले त्यांना तुझा आदर करावा लागेल. पण लक्षात ठेव माझ्या बाळा, तुला हे सर्व सुडाने नाही तर शांततेने जिंकायचे आहे. तुझे यशच या सर्वांना उत्तर असणार आहे आणि तो दिवस लवकरच उजळणार. विश्वास ठेव बाळा, स्वतःला आता तयार ठेव. सुख येते आहे, पण त्यासाठी तुला आधी तयार व्हावे लागेल. त्यासाठी मनात नेहमी सकारात्मक विचार ठेव. रोजच कृतज्ञता व्यक्त कर. धन्यवाद स्वामी, माझ्यासाठी सुखाचे दरवाजे खुले होत आहेत. हे रोज मनापासून तू एकदा बोल. विश्वास ठेव, जे तू म्हणतोस ते वास्तवात येतील. त्यामुळे नेहमी सकारात्मकच बोल. बाळा, तुम्ही एकटे नाही. तुझी आई नेहमी तुझ्या सोबत आहे. त्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक पाऊलामध्ये स्वामी माऊली तुझ्या सोबत आहेत. आज जरी परिस्थिती पूर्ण बदललेली नसली तरीही आतून बदल सुरू झालेला आहे. सुखाचे दरवाजे उघडले आहेत. आता फक्त धैर्याने, विश्वासाने आणि आनंदाने त्या दारातून तू आत जा. आणि जेव्हा तुझ्या आयुष्यात खरा आनंद येईल तेव्हा मागे वळून पाहताना तुला कळेल, हा सगळा प्रवास आवश्यकच होता. काळजी करू नकोस, सर्व काही अगदी तुझ्या मनासारखेच घडणार. विश्वास ठेव बाळा. तुझ्या या स्वामी आईवर जर खराच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आता ज्यांनी 2 नंबरचा शंख निवडलाय त्यांना स्वामी काय संदेश देतात हे जाणून घेऊया. स्वामी सांगतात, बाळा, तू आजपर्यंत जे काही सहन केलेले आहे ते सर्व तुझी तयारी होती आणि आता ते घडणार आहे. ते तुझ्या पात्रतेमुळे घडणार आहे. बाळा, आता तुझ्या जीवनात नवीन लोकांची एंट्री होणार आहे. काही नाती संपली, काही अंतर वाढेल, पण हे सगळे वाईटासाठी नाही. जे लोक फक्त तुझा कामापुरता उपयोग करून घेत होते ते आता तुझ्या आयुष्यातून दूर जातील आणि तुझ्या आयुष्यात नवीन लोकांची एंट्री होणार आहे. बाळा, तुला काय वाटतं? आम्ही तुझा खेळ मांडलाय नाही रे. बाळा, जे खरोखर तुझे भले चिंततात ते तुझ्या आयुष्यात घट्ट उभे राहतील. लक्षात ठेव, प्रत्येक व्यक्ती हे कायमस्वरूपी नसतो, पण प्रत्येक अनुभव हा तुझ्यासाठी शिकवण घेऊन येतो. बाळा, तुला सर्वात जास्त चिंता कशाची होती? पैशाची, भविष्याची का घराची? पण आज मी तुला सांगतो, जिथे भीती आहे तिथेच आश्चर्य घडलेले आहे. तुझ्या कष्टाचे फळ तुला मिळणारच आहे. अडकलेली पैसे येतील, नवीन संधी मिळेल, तुझ्या कामात प्रगती होईल. पण हे सर्व तेव्हा शक्य आहे जेव्हा तू तुझ्या स्वतःला समोर करशील. सांगशील की हळूहळू तू तुझ्या आतला आवाज ओळखशील. आणि एकदा तुम्ही निर्णय घेताना घाबरता. चुकीचा निर्णय झाला तर काय होईल, लोक काय म्हणतील या भीतीने तुम्ही माघार घेता. पण बाळा, हे लोक नेहमी बोलतच राहतात. चांगले वागले, चांगले केले तरी बोलतात आणि वाईट केले तरीही बोलतात. पण तुला माहित आहे ना, तुम्ही चुकीचे नाही. तर मग तुझा अंतर आत्मा जो तुला सांगत आहे ते तू ऐक, कारण आम्ही तुझ्या अंतरात्म्यात आहोत आणि तो तुमचा संदेश आहे. बाळा, मन शांत करून जेव्हा तू निर्णय घेशील
तेव्हा त्यात आमचे मार्गदर्शन असेल. बाळा, जुन्या जखमा आता भरतील. काही दिवसातच तुझ्याही जीवनात आनंद येईल. माझ्यावर विश्वास ठेव. जुने शब्द तुझ्या मनात टोचतात. काही आठवणी तुला अजूनही त्रास देतात, पण आज आम्ही तुझ्या त्या जखमांवर हात ठेवतो. त्या वेदना आता तुझी ताकद होणार आहेत. ज्याने तुला तोडले त्यांनीच तुला घडवले. तुम्ही आधीपेक्षा जास्त मजबूत बनले आणि हीच ताकद तुम्हाला पुढच्या उंचीवर घेऊन जाईल. बाळा, तुझे एक मोठं स्वप्न पूर्ण होणार आहे. तुझ्या मनात एक स्वप्न आहे जे तू कोणालाही पूर्णपणे सांगितलं नाहीस. तू ते स्वप्न तुझ्या मनात जपलेलं आहे, कारण तुला भीती आहे की ते स्वप्न आणि जाणीव. जर आज आम्ही तुला आशीर्वाद देतो की तुझे ते स्वप्न लवकरच पूर्ण होईल, आता साकार होईल. योग्य वेळ, योग्य माणसे, योग्य संधी सगळे जुळून येईल. पण बाळा, सगळे मनासारखे झाल्यावर तू कृतज्ञता मात्र विसरू नकोस. सुख मिळाल्यावर लोक बदलतात, अभिमान येतो. ज्यांनी तुला साथ दिली त्यांची किंमत कमी होते, पण तू तसे करू नकोस. नेहमी नम्र राहा, आभार मानत राहा, कृतज्ञता मानतच राहा. आनंद टिकतो, हे लक्षात ठेव बाळा. आता तुझे आयुष्य नव्या वळणावर उभे आहे. आता मागे वळून पाहणे थांब. जुने प्रश्न, जुने लोक, जुने वाद, हे सगळं संपर्क आता तुझ्या समोर नव्याने संदेश घेऊन येत आहे. आनंदाने त्यांना स्वीकार कर आणि नवा आत्मविश्वास आहे यावर विश्वास ठेव. सोबत त्यामुळे काळजी करू नकोस. आजपासून रोज सकाळी उठून मी सुखासाठी पात्र आहे. स्वामींच्या कृपेने माझ्यासाठी सर्व दरवाजे खुले झाले आहेत. धन्यवाद. तुझे हे वाक्य तुझे आयुष्य बदलेल. सुख तुझ्या दारात उभे आहे. आता फक्त तू हसत आनंदाने, पूर्ण विश्वासाने त्या दिशेने चालायला सुरुवात कर. आमच्या आशीर्वादाने नेहमी तुझ्या सोबत आहेत. तुझे सर्व कल्याण होणार. काळजी करू नकोस. तुझे स्वप्न लवकरच पूर्ण होणार. तू निश्चित राहा बाळा. तुझा आमच्यावर जर खरंच मनापासून विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. आणि स्वामी आई, मी तुमचं बाळ आहे, हे सुद्धा वाक्य लिही. आम्हाला ते खूप आवडतं. जे लेकरं आमच्यावर विश्वास ठेवतात त्यांचा विश्वास आम्ही नेहमीच जिंकतो. बाळा, तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला एक लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्याच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली, तर याच्या आशीर्वादाने तुम्हाला फळ हे अनेक पटीने मिळेल. त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या आध्यात्मिक माहिती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेल. तुमचे प्रेम, आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकर येऊन तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होत आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बसत राहो, ही स्वामी चरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपल्याची आणि इतरांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.